हॅलो, नमस्ते मंडळी. मी दीपा दांगट आणि आम्ही आता उदयपूर पासून निघालेलो आहोत. आणि हे ठिकाणी एक श्रीनाथ मंदिर आहे जे खूप 500 वर्ष जवळपास जुनं आहे. तर तिकडे आम्ही श्रीनाथच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तर चला बघूया. उदयपूर पासून मला वाटते फार फार तर 15 किलोमीटर वरती हे प्लेस आहे. तर आता ह्या मंदिरामध्ये आपण दर्शन करूया. बघू. हे मंदिर खूप मोठं आहे मंडळी आणि भली मोठी बाजूला बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठेतून आता आपल्याला मंदिराच्या गेटपर्यंत पोहोचायचं आहे. अनेक गेट आहेत या मंदिराला. तर बघूया आपण कोणत्या गेटपर्यंत पोहोचतोय ते. पटापट करा. जय ठाकूरजी. मंडळी, दर्शन बंद होणार आहे म्हणून आम्ही एकदम फास्ट चाललेलो आहोत. आणि या ठिकाणी मंदिरामध्ये मोबाईल फोन आणि पर्स अलाउड नाही आहे. तर तुम्हाला अगोदर लाईनमध्ये लागून मोबाईल सबमिट करावे लागतात. हे बघा, हे गेट नंबर 2 आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मंडळी. खूप छान असं दर्शन श्रीनाथ महाराजांचं झालेलं आहे. अतिशय सुंदर काळ्या पाषाणातली मूर्ती आहे कृष्णाची आणि खूप सुंदर अशी निळ्या वस्त्रांनी ती सजवलेली होती. खूप छान दर्शन झालं. आणि हे बघा, इकडे गणेश आणि ऋतुजा आलेले आहेत माझ्या मागे बघा. इतकी सुंदर बाजारपेठ आहे मंदिराच्या बाहेर. हे बघा, इकडे लाकडी खेळणी हे या बाजारपेठेतलं मला विशेष आकर्षण दिसलं. आम्ही पण बरीच अशी खरेदी या ठिकाणी केली. विविध अगदी उठावदार रंगांची लाकडापासून बनवलेली अनेक खेळणी, घोडे, मोर, उंट, गाय, बैल, वासरू अशी अनेक खेळणी इथे होती. आणि खूप सुंदर ही बाजारपेठ आहे. आम्ही पण भरपूर खरेदी केली. आणि कृष्णाचं मंदिर इथे आहे, त्यामुळे कृष्णाला, बाळकृष्णाला सजवण्यासाठी तर इतक्या गोष्टी आणि इतके ऑप्शन्स आहेत या ठिकाणी. इतकी सुंदर सुंदर वस्त्र, दागिने, आसनं आणि बाळकृष्णाच्या मूर्तीसुद्धा पंचधातूतल्या, अष्टधातूतल्या, पितळेच्या अनेक या सगळ्या गोष्टींनी इतकी सुंदर ही बाजारपेठ सजलेली आहे की अगदी डोळे अगदी दिपून गेले. खूप मस्त वाटलेलं आहे. आणि कंटिन्यू जवळजवळ 1 तास झाला आहे आता इथे शॉपिंगच चालू आहे मंडळी. राजस्थानी ज्वेलरी आहे, त्याचं पण खूप मोठं मार्केट आहे. अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बँगल्स, नेकलेस, खूप छान छान सुंदर सुंदर ज्वेलरी या ठिकाणी मार्केटमध्ये आहे. किती सुंदर आहे बघा मंडळी. राजस्थान वाईब्स येतात. इतके सुंदर मूर्त्या आहेत या. आपण वारली पेंटिंग करतो ना तसे आहेत. सिद्धीला इतकं फॅसिनेट होतीये सिद्धी, तिला अजिबात इथून हलावंसच वाटत नाहीये. खूप सारी शॉपिंग झाली इकडे. आम्ही खूप 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 लेट झालोय. आम्ही फक्त 1 तासाचा टाइम ठेवला होता या डेस्टिनेशनला एक्सप्लोर करायला आणि ऑलरेडी 3 तास होऊन गेलेले आहेत. आता आमचा जो बसचे ड्रायव्हर काका आहेत ते आमच्यावरती तापलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता पळतो. चला बाय.